अरे यार आउटफिट मावशीला दाखवायचंय. चलो उतरो, उठो उठो, चला उठा. कुपोषित बालक. अरे 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 सावकाश. मी रिक्षातून कुठेही जाईल. आम्हाला कुठे पण न्या, कसं पण न्या, कसं पण टाका, आम्हाला काय वाटणार नाही. Hello guys, welcome to my YouTube channel. I am Shrutika and I am vlogging today. आज मी आणि माझी फॅमिली चाललोय आंजर्ल्याला, कड्यावरच्या गणपतीला. तुम्हाला मी ती दाखवेन, ब्युटिफुल प्लेस थोड्या वेळातच. ॲक्च्युली आम्हाला खूप उशीर झालाय, तो नेहमी होतो. आणि पप्पा आता गाडी मागे काढतात आणि मी हे सगळं वॉटर बॉटल, चार्जर आणि हे 2 छत्री, मम्मी कुलूप लावते, हे सगळं घेऊन मी चालले. सो घाई झाली. चलो. येस एवढी इथून इथे गाडी होती, तिथे पप्पाने इथे आणली आणि आता ड्रायव्हर चेंज होतोय. आणि हा पॅसेंजर प्रिन्सेस ऑलवेज. पप्पा हे घ्या सगळं हातातून. पाणी घेतलं, पाणी प्यायला. जर प्यायलीस पाणी तर बघ. अरे तुम्ही घेत नाही ना नेहमी. आज ना मी आणि त्याने कार वॉश केले. जवळजवळ आम्ही 1.5 तास आम्ही कार वॉश केले. दाखव, ड्रेस दाखव तिला. अरे यार आउटफिट मावशीला दाखवायचंय. हे बघ आउटफिट. मावशीने माझा आउटफिट बघितलं नव्हतं, त्याचा आउटफिट बघितलेला आणि माझं नव्हतं बघितलेला, म्हणून तिला आउटफिट दाखवायला उतरले. आमच्याकडे सगळे असे एकदम असे इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे सगळ्यांची. गाणी. ओके, सो मी तुम्हाला काय म्हणत होते की मी 1.5 तास मी आणि तन्याने 1.5 तास कार वॉश केले आज. लाईक सिरियसली खूप घाण झालेली कार. जवळजवळ आम्ही जून पासून वॉशच नव्हती केलं. आणि ब्लॉग ओके नंतर बोलते. हा, मी तुम्हाला काय सांगत होते, तर 1.5 महिना झाला आम्ही कार वॉश नाही केली, म्हणून आज आम्ही 1.5 तास एवढी कार वॉश केली, एवढी छान कार वॉश केली ना की आज एकदम मजा आ गया. येस, मजा आया. ड्रेस, आउटफिट आणि गाणं मॅच होत. पाहिली मी त्या पनवेलच्या स्टेशनला. नॉशिया. सो खिडक्या वगैरे खाली केल्यात, विंडोज खाली केलेत आणि AC बंद. आमच्याकडे दोन असे माणसं आहेत की ज्यांना हे वॉमिटिंग वगैरे खूप असतं आणि आम्ही पप्पा आणि मी बेस्ट ट्रॅव्हलिंग साठी ना पप्पा. आम्हाला कुठे पण न्या, कसं पण न्या, कसं पण टाका, आम्हाला काय वाटणार नाही. ज्यांना होतं ह्यांना चांगली स्वतःची कार असून सुद्धा सुरुवात 10 मिनिट पण नाही झाले ट्रॅव्हल करून. 10 मिनिट लगेच सुरू. बेल्ट लावलाय, मला असं टाईट झालंय. आता मस्त वाटते. मला AC लागते. मला कार चालवताना सगळं पॅक लागतं, AC लागते आणि ह्यांना सगळी हवा लागते, ओपन लागतं दोघींना. मी रिक्षातून कुठेही जाईल. अख्खं जग फिरेल. हो, आम्ही ना खेडवरून, म्हणजे आमच्या इथून जवळजवळ 1 तासावरती एक अंतर आहे, म्हणजे 1 तासावरती एक प्लेस आहे. आम्ही रात्रीचं ट्रॅव्हल करत होतो, गोव्यावरून येत होतो पप्पा, मी
तन्या. आणि त्यावेळेला एसटीचं तिकीट एक 20-25 रुपये होतं त्यावेळेला. खेडवरून दापोलीला आम्ही 20-25 रुपयामध्ये पर पर्सन आलो असतो. खास तन्यासाठी आम्ही ऑटो बुक केलेली आणि आम्ही 500 रुपये देऊन खेड ते दापोली आम्ही आलोय रात्रीचं. कारण मला त्रास झाला त्या दिवशी. आणि हिला का तर हिला एसटीने प्रवास नव्हता करायचा म्हणून. असे आहेत आमच्याकडे नग. कसला व्ह्यू आहे ना. पप्पा तिकडेच गाडी लावू ना. तिकडे पुढे ती गाडी लागली. ओके, पोचलो आम्ही. दापोलीपासून कड्यावरचा गणपती हे ठिकाण 23 किलोमीटरवरती आहे आणि आंजर्ले गावामध्ये प्रसिद्ध आणि प्राचीन असे हे मंदिर आहे. पूर्वी 200 पायऱ्या चढून या मंदिरामध्ये जावे लागत असत, पण आता थेट गाडी गेटपर्यंत जाते. मंदिराजवळ पोहोचताच इथे मोठं भव्य प्रवेशद्वार आहे. घरातून सॉक्स उलटे घालून आले आणि आता सरळ घालते. चुप. मागी गणेशोत्सव हा इथला महत्त्वाचा गणेशोत्सव असतो. त्यावेळी भक्तांची मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी असते. मंदिर परिसरात छोटेसं उद्यान पण आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील गणेश मूर्ती ही उजव्या सोंडेची आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणापासून घडवलेली आहे. प्राचीन काळात हे मंदिर समुद्र किनाऱ्यावरती होते असे स्थानिकांची मान्यता आहे. समुद्र किनाऱ्यावर शंकर आणि सिद्धिविनायक अशी 2 मंदिरे होती. पुढे समुद्राची पातळी वाढल्याने ही मंदिरे पाण्यात गेली. तेव्हा समुद्रापासून थोडं दूर टेकडीवर हे मंदिर बांधण्यात आलं. असे म्हणतात आजही आंजर्ल्याच्या समुद्रकिनारी ओहोटीच्या वेळी जुन्या मंदिराच्या जोत्याचे अवशेष दिसून येतात. अगदी शांत आणि स्वच्छ परिसर असल्या कारणाने इथे मन खूप प्रसन्न होऊन जातं. मुख्य मंदिराच्या बाजूला शिवमंदिर आहे. शिवमंदिराच्या प्रवेशद्वारावर 2 सिंह आहेत. अय पप्पा इकडे गेले. फेरी मारतेस की काय. ती फेऱ्या मारायला लागली गोल गोल. वाव, कसलं वार आहे. माझे सॉक्स भिजले पाण्यात. वाव, मस्त वार आहे. गणपतीचं पाऊल पप्पा बघायला जायचंय ना. हो चलो. मम्मीला येऊ देत. मम्मीला सांग, मम्मी हरवेल. आली आली आली. आता आपण जाऊया गणपतीचं पाऊल बघायला. त्याची मी स्टोरी तुम्हाला सांगेन आरामात. ओके. पण अगोदर तुम्हाला मी दाखवते गणपतीचं पाऊल कुठे आहे ते. आणि माझे सॉक्स ह्या शेवाळ्यामध्ये ओले झालेत. सॉक्स घालून नाही घसरणार तू. अशा पायामध्ये घसरशील. हे हसा. एकदा आपण इथे आलेलो, उन्हाळा होता. चप्पल ना घालता धावत. हो, कसले पाय भाजत होते. आपण स्टॉप घेत जात होतो. हो माहितीये मला. धावत जात होतो आपण. लहान होतो ना. लहान होतो, खूप लहान होतो. खूप लहान होतो. पायवाट आहे, त्या पायवाटेने जायचंय. आणि
थोडं पुढे जाऊन थोडं चालावं लागेल. थोडं पुढे जाऊन गणपतीचं असं पाऊल दिसतं, ते पण असं व्यवस्थित बांधलेलं आहे, म्हणजे त्याला पण असं शेड तयार केलेली आहे. सो हा समुद्र पण दिसतोय इथून. हा परवा आपण गेलेलो तो सुवर्णदुर्ग. येस ते बघ तिकडे. वाव समुद्र किती सुंदर दिसतोय. तास बसून राहा ना मग, तू येऊस नको घरी. गाईस तन्या आज इकडेच राहणार आहे ना. जर तुमच्यापैकी कोणी जर दापोलीला येणार असेल तर कड्यावरच्या गणपतीला नक्की या. खूप सुंदर प्लेस आहे, खूप शांत प्लेस आहे. म्हणजे मी ह्याच्या अगोदर येऊन गेले, पण मी तुम्हाला सांगते तेव्हा मी व्लॉग करत नव्हते. जर तुमच्यापैकी कोणाला इकडे दापोलीमध्ये तुम्ही आलात तर नक्की कड्यावरच्या गणपतीला आवर्जून भेट द्या. यस मराठी. तिकडे उठ. हाय हो कळलं मला. इकडे ते गणपतीचं पाऊल आहे, गणपती बाप्पाचं पाऊल आहे. आपण जाऊया. आता खूप छान केले, मध्यंतरी असं नव्हतं ना त्याने. आता मे बी जायचो आणि पाय तापायचे. येस हे खूप चांगलं केलंय. असे म्हणतात हे मंदिर पूर्वी गावातील समुद्रकाठी होते. पुढे समुद्राची पातळी वाढल्याने मंदिर पाण्यात गेले. तेव्हा समुद्रापासून थोडे दूर एका टेकडीवर नवे मंदिर बांधण्यात आले. यावेळी साक्षात श्री गणेश या मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी पृथ्वीवर अवतरले होते. तेव्हा श्री गणेशांचे पहिले पाऊल हे डोंगराच्या माथ्यावर पडले, तर दुसरे पाऊल थेट नव्याने बांधलेल्या मंदिरात पडले. श्री गणेशांच्या पहिल्या पाऊलाचा ठसा आजही इथे आहे. हे जे दिसतंय ते तुम्हाला गणपतीचं पाऊल आहे. जे आत्ताच केले, मी पण पहिल्यांदाच आले इकडे हे बनवल्यापासून. एकदम शांत आहे ना प्लेस ही. गवत किती छान हिरवं हिरवं गावावर. येस आपल्या इथे चौघांचा फोटो एक काढा. खूप सुंदर आहेत ना मागे ढग. आणि आपण पण येस ह्याच्यात बसून एक फोटो काढा खाली दोघी वरती. मम्मीला इतक्या आयडियाज येतात ना आता. असे फोटो काढा, तसे फोटो काढा, असे फोटो काढा, असे बसूनच फोटो काढा. खूप वेगवेगळ्या आयडिया येतात मम्मीला. पावलाचं काढलंच काय? पावलाचा व्हिडिओ केलाय मी. व्हिडिओमध्ये येईल. व्हिडिओ आहे व्हिडिओ. करा काहीतरी. ओके माझा तिथे फोटो फक्त काढायचा नॉर्मल फोटो. ठीक आहे. चांगला फोन असण्याचे ना हे कधी कधी आपले चांगला फोन ज्याच्याकडे असतो त्याचा तोटे हे तोटे असतात. मी फायदेच बोलत होते. आपने मुझसे कुछ कहा? हाँ आपने मुझसे कुछ कहा? पोज देऊन उभी आहे आणि मी फोटो काढण्याची वाट बघते.
हा इथून रोड आहे तो बघ तिथे खाली असं आम्ही ना पूर्ण चढत आलो. इथून कुठचा रोड आहे? खाली आहे गावात. सई म्हणजे हिची मैत्रीण, बेस्ट फ्रेंड म्हणजे माझ्या मम्मीची तिसरी मुलगी. येस. हां हां तर आम्ही चालत आलेलो त्यावेळेला आणि दमलेलो. आमच्याकडे फोटो पण होते पण ते गेले. आम्ही कॅमेरा वगैरे घेऊन आलेलो फोटो काढायला. तो फिर क्या हुआ? माहित नाही तुला काय नाही. अरे कहना क्या चाहते हो? आता आम्ही निघतोय. मध्ये आय गेस आपण थांबू ना बायपासला. बघू तुम्हाला सांगू तसंच कसं ते. पण इथे सुंदर फोटोज आलेत, सुंदर व्हिडिओ पण आले. तुम्हाला दिसतच असतील. खूप शांत प्लेस आहे ही, खूप सुंदर आणि खूप शांत, प्रसन्न वाटते, एकदम प्रसन्न. काय बोली? पायापडा मारुतीचं मारुती मंदिर. अच्छा. चष्मा माझा तुझ्याकडे? मम्मी चष्मा तुझ्याकडे माझा? तुझा तिचाच आहे. एवढं कॉन्फिडेंटली? घाबरले ना? अरे मला घाबराय कशाला? कारण ना आम्ही परवा गेलेलो ना, कुठे का गेलेलो आपण? हा हरिणाला आम्ही गेलेलो ना, त्यावेळेला पप्पांचा चष्मा पडला. इतका वारा होता की पप्पा असे दगड उचलायला गेले, म्हणजे जस्ट दगड उचलून असे टाकत होते समुद्रात. तर ते उचलता इथे लावलेला होता पप्पाने चष्मा, तो गेला. म्हणून असं घाबरले मी. नाही मला हा आवडतो ग. ठीक आहे नो प्रॉब्लेम. चलो. आमच्या पायाला लागते. मला नाही जास्त काही वाटत आहे कारण मी सॉक्स घातलेत. तू आतापर्यंत उलटे घातलेले का? आता डिझाईन ब्लर होती. नाही ऍक्च्युली तुम्हाला सांगते मी काय झालं. उलटे घातले ना, ह्याचं काहीतरी कारण आहे. उशीर झालेला आणि सगळेजण माझी घाई करत होते. चल चल चल. मम्मी तर खूपच घाई करत होती. मग त्या घाईच्या नादामध्ये मी सॉक्स उलटे घातले आणि मी जास्त बघितलं नाही की कशी डिझाईन आहे ती. मी घालत सुटले. ते वाटलं मला की मी काहीतरी उलटं घालते ते, पण ठीक आहे. सॉक्स ते सॉक्स कुठे कोण बघतंय. अच्छा. ही चोंबडी मला दिसले म्हणून सांगितले लोक परत म्हणजे काय येडी बाई. यावेळी पण अक्कल नाही. येडी तू येडी. पप्पा गाडी वळवतात आणि मम्मी गाडीत बसलेली उतरली का तर पप्पा गाडी चालवतात म्हणून. शांततेत एकदम मस्त आणि मंदिर पण एकदम शांत. आणि हे एवढं केलंय ते मला नव्हतं माहिती. खूप छोटा रस्ता आहे. असा एकदम 2 गाड्या आल्या की 2 गाड्या स्टॉप होतील असा रस्ता आहे ना. त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. पट्टीचा ड्रायव्हर पाहिजे त्याला. कसा पाहिजे? पट्टीचा ड्रायव्हर. अबे साले. चलो उठो चला उठा. कुपोषित बालक. अरे सावकाश. पप्पा मगाशी चुकलेले आहे रस्ता इथून दिदी. कुठे काय? तिथेच पाठीमागे गणपतीच्या मंदिराच्या चालत जायला लागेल. जायला लागेल. जिना चढावं लागलं सगळ्यांचं. म्हणजे पप्पा थोडक्यात चुकलेले मगाशी. आणि बरोबर जात होतो. पप्पा बोलले नाही मागे या. मग आम्ही परत ह्या रस्त्यातून मी युटर्न मारलाय आणि परत एका माणसाला विचारलं अरे इथेच. मग चला परत युटर्न मारून परत गणपती मंदिराकडे.
वाटते. देऊळच आहे ना. सुस्वागतम सुस्वागतम. दर्शन मात्र मस्त झालं. जर तुम्ही दापोलीमध्ये आलात तर नक्की ह्या मंदिरामध्ये या. खूप सुंदर आहे मंदिर आणि खूप वातावरण पण खूप छान आहे आणि प्रसन्न एकदम वाटतं. थोडं लांब पडेल तुम्हाला दापोली मेन सिटी पासून, पण मस्त एकदम मस्त. दीदी तो रस्ता तिकडे बोललास ना अंधारला काढायचा गणपती, तो इथे रस्ता बाहेर येतो. आभारी आहोत आम्ही, आभारी आहोत आम्ही पण आपल्या आहोत. आम्ही पण आपले आभारी आहोत. हा बघ दीदी, हा रस्ता येतो सावकाश. गाईज वडापाव घ्यायला थांबलोय आम्ही आणि आईस्क्रीम घेतलं तन्याने. दापोलीमध्ये आम्ही आलोय ऑलरेडी, तर घरी जाऊन वडापाव खाणार मस्त. आणि मम्मी वाटतं पिठलं भात करणार आहे एकदम. मम्मी नाही काय करणार, मी करणार आहे. मम्मी आधीच बोलले. अच्छा, मम्मी नाही करणार आहे, तन्या करणार आहे पिठलं भात आणि मी वडापाव खाऊन पिठलं भात खाणार. वडापाव आले, वडापाव. घरी जायचं मग काय खायचं? इथे कुठे आहे? ते दुकानं भाजी बिजीची आहेत आपल्या रस्त्याला मेन रोडला. हा, तिथं मध्येच. तुम्हाला माहिती आहे आमचं घर ना इथून 5 मिनिटच्या अंतरावर आहे. किती? 5. पण जी गाडीत वडापाव खायची जी मजा आहे ना ती कुठे नाही. म्हणून आम्ही खास अगदी रस्त्यात थांबून वडापाव खातोय. हाच वडापाव आम्ही घरी मस्तपैकी प्लेट वगैरे घेऊन खाऊ शकलो असतो, बट ह्या पेपर प्लेट मध्ये आम्ही वडापाव खातोय. डेडिकेशन. वाव, गरम 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 आहे, गरम. थोडं पाणी आलं. मिरची या पप्पा, मिरची स्पाइस. मला पण लागेल. पण चहा आहे. चहा मम्मीच्यातली मिरची घ्या ना. चहा मिरची संपते. चटणी घ्या पप्पा. मग माझ्या 3 मिरच्या आहेत. हे गाडीत नको सांडू. तू हलवलास. आम्हाला तर काय नको. जरा माझी मांडी भाजली. गरम आहे ना. बेस्ट आहे वडापाव ना मम्मी. गरम गरम तर भारीच लागतोय. मिरची पण अशी तिखट आहे. त्यासोबत चहा पाहिजे. मिरची पप्पा म्हणतात आज तुम्हाला माझ्याकडून वडापाव देतो मी. म्हणजे तुम्हालाच द्यायचा आहे वडापाव. आमच्याकडे पैसे नाहीत. असा गरम गरम वडापाव आणि तिखट वडापाव, त्याच्यावरती चहा पाहिजे होता ना. हा, घरी जाऊन 5 मिनिटावर घरी पण आम्ही इथे थांबून वडापाव खाल्ला. बेस्ट. सो गाईज, हा होता माझा ब्लॉग. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी परत एकदा पुन्हा असाच एक ब्लॉग घेऊन येईन. तू खा. तोपर्यंत बाय गाईज.